हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, उपनिषद अध्ययनामध्ये आपण कठोपनिषदातल्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीचं अध्ययन करतो आहोत. काल आपण 17व्या मंत्रापर्यंत पाहिलं. आज 18व्या मंत्रामध्ये नचिकेतनी ज्या शंका विचारलेल्या आहेत त्याच्या शंकेच्या अनुसार यमराज उत्तर देत आहेत. पहिल्यांदा या श्लोकामध्ये यमराज आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत आहेत. न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चिन्न प्रबभूव कश्चित अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. विपश्चित आत्मा हा नित्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. न जायते वा न म्रियते, तो त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. अयम न कुतश्चित, तो कुणापासूनही उत्पन्न झालेला नाही. कश्चित बभूव, आणि तो कुणापासून उत्पन्न तर झालेला नाहीच आणि तो कोणत्याही गोष्टीचं कार्यही नाही आणि कारणही नाही. अयम अजहा नित्यः शाश्वतः, हा अजन्म आहे, नित्य आहे, सदा एकत्र समवाय संबंधाने राहणारा आहे. पुराणः शरीरे हन्यमाने न हन्यते, अत्यंत पुरातन आहे, तो कमीही होत नाही आणि वाढतही नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तो हसतो आणि जोपर्यंत शरीर असतं जिवंत तोपर्यंत तो शरीरामध्ये असतो. त्याचा नाश केला जात नाही. जरी शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. भगवद्गीतेच्या 20व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात अशाच अर्थाचा एक श्लोक आहे. आत्म्याच्या गुणांचं वर्णन भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आता याचा अर्थ बघूया आपण. अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. आत्मज्ञान करण्यासाठी पहिल्यांदा आत्म्याचं ज्ञान सांगोपांग होण्याची गरज आहे. भगवंत म्हणतात की हा जो आत्मा आहे हा ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानस्वरूप आहे म्हणजे काय? शरीरामधल्या ज्या ज्या काही हालचाली आहेत, शरीर जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन यांच्यापासून ज्या ज्या हालचाली करतो त्याला तो आत्मा साक्षी आहे, म्हणून त्याला साक्षीसुद्धा म्हटलेलं आहे. तो जणू काही शरीरात बसवलेला इनबिल्ट CCTV आहे. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर आत्मा म्हणजे काय आहे? शरीरामधला इनबिल्ट असा CCTV आहे. मनुष्याच्या प्रत्येक हालचालीवर आणि विचारांवर त्याचं लक्ष असतं. म्हणून मनुष्याच्या कर्माची नोंद तो आत्माच ठेवतो आणि मग जीवात्मा एकीकडे जातो आणि जीव नष्ट होतो. जीव दुसऱ्या योनीत जातो आणि आपल्या कर्माची फळं भोगायला लागतो. परंतु आत्मा नष्ट होत नाही. आत्मा दुसऱ्या योनीत प्रवेश करतो. जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाती नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे बदलतो आणि नवीन कपड्यांमध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे आत्मा हा जीर्ण मृत्यू पावलेलं शरीर सोडतो आणि नवीन योनीमध्ये, नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. हा आत्म्याचा पहिला गुण आहे. दुसरा गुण काय आहे? तो नित्य आहे. नित्य आहे म्हणजे काय? जोपर्यंत शरीर आहे
जिवंत आहे तोपर्यंत तो शरीरामध्ये नित्य आहे. असं होत नाही कधी की दर बुधवारी आत्मा नाही किंवा आत्म्याने मे महिन्याची सुट्टी घेतलेली आहे, असं कधी होत नाही. तो समवाय संबंधाने आहे, नित्य संबंधाने आहे. शरीर आहे तोपर्यंत आत्मा आहेच. तुम्ही तुमची इच्छा नसली तरी तो आहेच आत्मा. तुम्हाला वाटलं आपला आत्मा काढून आपण कपाटात ठेवावा, तुम्हाला जमणार नाही, कारण तो नित्य आहे, तो इनबिल्ट आहे आणि तो असणारच आहे. जेव्हा शरीर हे अचेतन होईल, मृत्यू पावेल, त्यावेळेलाच तो निघून जाणार आहे. त्यानंतर तो जन्मतही नाही आणि मरतही नाही. कारण आत्मा काय आहे? आत्मा सोल इज लिव्हिंग मॅटर, असं पाश्चात्य शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. आत्मा हा एक लिव्हिंग मॅटर आहे. जशी मोबाईलमध्ये चार्ज झालेली बॅटरी असते तसा आत्मा आहे. पण मोबाईलला पुन्हा पुन्हा चार्ज करता येतो, शरीराचं तसं नाही. शरीर एकदा आत्मा डिस्चार्ज झाला की तो झाला डिस्चार्ज, फेकूनच द्यायचं. तसं शरीरामधली चेतना म्हणजे आत्मा आहे. मोबाईलमधली चेतना म्हणजे जी बॅटरी आहे चार्ज झालेली, तसं शरीरामध्ये हा आत्मा आहे आणि तो चेतनायुक्त आहे. बरं, तिसरा त्याचा गुणधर्म सांगतात की तो त्याला कोणी जन्माला घालत नाही आणि तो नष्टही होत नाही. जन्माला घालत नाही म्हणजे भगवंतांनी एकदा ती आत्म्याची ज्योत शरीरामध्ये प्रविष्ट केलेली आहे, त्याला जन्म नाही, त्याचे आई वडील कोणी नाहीत. भगवंताचा तो एक अंशस्वरूप आहे. भगवंताने स्वतःच सांगितलंय की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मी अंश रूपाने राहतो. सर्वस्य चाहम मृत्सन्नविष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमविवेद्यो वेदांतकृद्वेद विदेह चाहम. सर्वांच्या हृदयामध्ये मी असतो, जाठरामध्ये असतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तं पचामन्नं चतुर्विधम. सर्व प्राणीमात्रांच्या ठायी मी जाठराग्नीच्या स्वरूपात असतो. वैश्वानर म्हणजे अग्नी. याचा अर्थ काय? हा परमेश्वराचा अंश म्हणजेच आत्मा आहे. एकरस राहणारा म्हणजे आता सांगितलं तसं नित्य राहणार आहे. तो शाश्वत आहे म्हणजे त्याचा नाश नाही. आणि तो कोणतंही कार्य करत नाही, कारण तो इंद्रिय नाही. तो फक्त इंद्रियांना चेतना देणार आहे. आता मोबाईलमधली बॅटरी काय काम करते का? काय आपल्याला स्क्रीनवर काय दाखवते का? व्हॉट्सअपमध्ये काम करते? काही नाही करत. ती नुसती चेतनामय आहे आणि आपल्या जागी ती स्थिर आहे. काम करून घ्यायला ती फक्त चेतना देते, प्रेरणा देते आणि प्रत्यक्ष कार्यामध्ये ते भागही घेत नाही. आत्मा हा साक्षी आहे. तो काम करण्याला चेतना देतो, जिवंतपणा देतो. 19व्या मंत्रामध्ये आता यमराज काय सांगतात बघा पुढं. हंता चेन्मयते हंतु हतश्चेतन्मय हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. चेत हंता हंतुम मन्यते. जर कोणी मारणारा व्यक्ती स्वतःला मारण्यामध्ये समर्थ मानत असेल, चेत हतहा हतम मन्यते, आणि मरणारा व्यक्ती स्वतःला आपण मारलो गेलो आहेत असं समजत असेल, तर दोन्हीही तौ उभौ दोघेही न विजानीतः हे जाणत नाहीत. काय जाणत नाहीत? अयम न हंती न हन्यते. माझ्या शरीरातला हा आत्मा न कुणाला मारू शकतो, न कुणाकडून मरू शकतो. हेच भगवद्गीतेमध्ये 19व्या अध्यायात भगवंताने सांगितलेलं आहे. युद्ध चालू असतं,
त्यातला एक जण काय म्हणतो, आता मी शत्रूला मारणार. अर्जुनाला हीच समस्या होती. अर्जुन म्हणाला, माझे गुरु, माझे मेव्हणे, माझे पाहुणे, माझे भाऊ, ह्या सगळ्यांना मी कसं मारू. श्रीकृष्ण म्हणाला, मारणार तू कोण. तुला जर असं वाटत असेल की मी यांना सगळ्यांना मी मारतोय, तू यांना मारत नाहीस आणि हे मरणारेही नाहीत. कारण आत्मा हा जिवंतच आहे. तुझे आणि यांचे अनेक वेळा मृत्यू झालेत आणि अनेक वेळा ते पुन्हा जन्मलेले आहेत. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्थेयम नतुम शोचितुमर्हसि. जन्माला आलेला मनुष्य मरणार आहे आणि मेलेला पुन्हा एक दुसऱ्या योनीमध्ये जन्मणार आहे. तेव्हा तुझा जर असा गैरसमज असेल अर्जुना की मी यांना मारतो आहे, माझ्याकडून त्यांची हत्या झालेली आहे, तर ते चुकीचं आहे. ते डोक्यातनं काढून टाक. तू निमित्त मात्र आहेस. त्यांची मृत्यूची वेळ ठरलेली आहे. भगवंताने आपल्याला पृथ्वीवर जन्म देताना मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट दोन्ही आपल्यावर शिक्के मारून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त मॅन्युफॅक्चरिंग डेट माहिती आहे, आपला जन्मदिवस. एक्सपायरी डेट आपल्याला माहीत नाही. त्या औषधावर असतं की नाही, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर आणि डेट ऑफ एक्सपायरी, तसं आपली पण डेट ऑफ एक्सपायरी आहे. ती एक्सपायरी डेट येईपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. भगवंताला चांगली गती दे अशी प्रार्थना करायची आहे. यमराज आत्ता हेच सांगताहेत की आत्म्याचं शुद्ध स्वरूप मी तुला सांगितलेलं आहे. आत्मा कसा आहे हेही मी तुला सांगितलेलं आहे. मग आता तू काय करायला पाहिजेस, तू किंवा साधकाने काय करायला पाहिजे. आत्मा आपल्या शरीरामध्ये नित्य आहे. तो आपल्या कर्मांचा साक्षी आहे. म्हणून चांगलं कर्म करा. ते आत्म्याच्या CCTV कॅमेरामध्ये बंद होईल आणि चांगलं तुम्ही काम केलं, अनित्य आणि नाशिवंत अशा गोष्टींचा लोभ केला नाही, राग, क्रोध, लोभ, मोह हे सगळे षड्रिपू तुम्ही जर सोडलेत आणि निर्विकारता तुम्ही मनामध्ये आणलीत, तर हा जो नित्य चेतन ज्ञानस्वरूप अनित्य विनाशी असा आत्मा आहे, त्याचं आत्मज्ञान तुम्हाला होईल. मृत्यू आहे म्हणून दुःख नाही आहे, तो अनिश्चित आहे म्हणून दुःख आहे. मग या अनिश्चित मृत्यूला जर सामोरं जायचं असेल, धीराने सामोरं जायचं असेल, मृत्यू समोर दिसत असताना मनाचं धैर्य वाढवायचं असेल, तर पहिल्यांदा आत्मज्ञानाचा नीट अभ्यास केला पाहिजे आणि आपली पक्की समजूत करून घेतली पाहिजे की मी मरणारच नाही आहे आणि कुणी मला मारणारच नाही आहे. कारण आत्मा हा अविनाशी आहे, तो मरू शकत नाही. मी आत्मस्वरूपात का होईना मी आहे, पुढच्या योनीमध्ये मी आहे, मी मरणारच नाही आहे. पुढच्या योनीच्या स्वरूपात का होईना मी आहेच. ठीक आहे, आता फक्त मृत्यू हा बदल आहे, लक्षात घ्या. मृत्यू म्हणजे शेवट नव्हे, मृत्यू हा फक्त बदल आहे. आपण आज एक शर्ट घालतो, निळा शर्ट घातला, उद्या आपण लाल शर्ट घातला, परवा आपण पिवळा शर्ट घातला. आपण लाल शर्ट घातला तरच आपलं नाव आणि आपण योग्य ते पुरुष आहोत का. तो पिवळा शर्ट घातला तरच तो अमुक अमुक आहे का, नाही. जसे आपण शर्ट पॅन्ट बदलतो किंवा स्त्रिया जशा साड्या बदलतात, मग एखादी स्त्री केवळ साडीवरून ओळखतो का आपण, नाही, साडी बदलू शकते. तसं
मृत्यू हा बदल आहे. आपण फक्त काय केलं आहे, आपलं शरीर बदललं आहे. आता या जन्मामध्ये मी माणूस आहे, पुढच्या जन्मामध्ये कदाचित मी ससा होईन. म्हणजे काय झालं, मी आहे तोच आहे, फक्त माझ्या बाह्य स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. व्यंकटेश जंबगी एक माणूस होता. आता व्यंकटेश जंबगी पुढच्या जन्मामध्ये ससा झाला. ठीक आहे, त्या सस्याला फक्त ससाच म्हणणार लोक. तर सशाला कोणी पाळलं तर नाव ठेवतील एवढंच. पण काय बदललं इथं, फक्त देह बदलला. म्हणजे मृत्यू हा काय आहे, फक्त बदल आहे. म्हणून मृत्यूला घाबरायचं काहीही कारण नाही. मृत्यू म्हणजे सर्वनाश नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. मृत्यू हा केवळ बदल आहे. इतकं मोठं तत्वज्ञान यमराजाने सांगितलेलं आहे. आणि मग साधकाने काय करावं, बरं, हे ॲक्सेप्ट करायला, हे स्वीकृत करायला आत्मज्ञानच लागतं की मृत्यू हा नाश नसून तो बदल आहे. एवढा साधा नियम, पण तो स्वीकारायला आपलं मन तयार होत नाही. मग ICUमध्ये ॲडमिट हो, व्हेंटिलेटर लाव, इकडे एक नळी तिकडे एक नळी. नाही, हे करायला पाहिजे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तो वाचवायचा डॉक्टरने प्रयत्न करायला पाहिजे. नातेवाईकही भावनापोटी हे काम करत असतात. पण मृत्यू अटळ आहे, आणि पण तो सर्वनाश नाही, हे मनाशी पक्क ठरवायला किंवा हे मनाने स्वीकृत करायला साधकाने काय केलं पाहिजे, या शरीराचे लाड आधी थांबवले पाहिजेत. शरीर म्हणजेच आत्मा, हे आधी डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. माझे कपडे म्हणजे मी आहे का, माझे ते कपडे आहेत, तसं हा माझा फक्त देह आहे. खरा मी आहे तो आत्म्यातच आहे. मी आत्म म्हणजे मी, सेल्फ, माय सेल्फ. मग अनित्य असलेल्या गोष्टींचा विचार मनुष्य आयुष्यभर करत असतो. पैसा अनित्य आहे, कपडे अनित्य आहेत, फाटून जाणार उद्या. घर अनित्य आहे, भूकंप आला की पडणार. अन्न आजचं 24 तास राहत नाही, नासून जाणार. नातेवाईक आज चांगले आहेत, उद्या चांगले असतील असं सांगता येत नाही. हे सगळं अनित्य आहे. मग जो नित्य आहे आत्मा, त्या आत्म्याचा विचार करा ना. अनित्य गोष्टीच्या पाठीमागे कशाला लागताय. ज्या गोष्टीचा विचार करून आपण आयुष्य घालवतो, ती गोष्ट विचार करण्यायोगी नाहीच आहे. अनित्य गोष्टी हा मनाच्या चिंतनाचा विषय होऊ शकतच नाही. मनाच्या चिंतनाचा विषय फक्त आत्मा होऊ शकतो. कसं मार्गदर्शन केले बघा यमराजाने नचिकेताला. आणि म्हणून अशा या नित्य स्वरूपातल्या आत्म्याचं जर चिंतन केलं तर सुखस्वरूप असलेलं परब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. अजून प्राप्त झालेला नाही. जेव्हा आपण नित्य गोष्टीचा म्हणजे केवळ आत्म्याचा ध्यास घेतो, तेव्हा त्या परमात्म्याला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. मग पुढं काय करायचं साधनाने, साधकाने काय करायचं, यमराज सांगतायत. अणोरणीय आत्मनंतो महीया नात्मास्य जंतोर्निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वीत शोको धातु प्रसादान महिमानम आत्मानः अस्य जंतोः गुहायाम. या जीवात्म्याच्या हृदयरूपी गुहेमध्ये निहित आत्मा, राहणारा परमात्मा, अणोहो अणियान, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म असा आहे. पण त्याच वेळेला तो मोठ्यापेक्षा मोठा आहे. महतः महीयान, तो महान आहे. जेवढा सूक्ष्म आहे तेवढा महान आहे.
आत्मंतम महिमानं परमात्म्याच्या त्या महिमेचा अक्रतुः वितशोकः कामनारहित आणि चिंतारहित धातुप्रसादात पश्यती. सर्वाधार असलेल्या परब्रह्म परमात्म्याच्या कृपेनेच तो दिसू शकतो. आता हा जो जीवात्मा आहे हा कसा आहे? हृदयाच्या गुफेमध्ये बसलेला आहे. मगाशीच मी सांगितलं सर्वस्वचाहम हृत्सन्न विष्टो, हृदयामध्ये मी आहे. हा परमात्मा अतिसूक्ष्म आहे. मेडिकलचे विद्यार्थी किंवा आम्ही BAMSचे विद्यार्थी जेव्हा ॲनाटॉमी शिकतो, संपूर्ण शरीराचं डिसेक्शन करतो. या ठिकाणी आत्मा असतो असं ॲनाटॉमीचे कोणतेही सर सांगू शकत नाहीत, आपले पण नाही आणि फॉरेनचे पण नाही. तो इतका सूक्ष्म आहे. आपण हे दाखवू शकतो की हे हार्ट आहे, ही उजवी जवनिका, ही डावी जवनिका, ही उजवी कर्णिका, ही डावी कर्णिका, हारच्या फॉर्टा, ही मधली झडप आहे, हे सगळं दाखवू शकतात. ही लिव्हर आहे, स्प्लीन आहे, हे मोठं आतडं, लहान आतडं, अमुक टमुक ढमुक सगळं दाखवू शकतात. पण या ठिकाणी आत्मा असतो असं त्या डिसेक्शन केल्यानंतर, त्या मृतदेहाची चिरफाड केल्यानंतर कुणीही दाखवू शकत नाही. इतका तो सूक्ष्म स्वरूपात असतो. तो या ठिकाणी असतो बरं का विद्यार्थ्यांनो, असं कुठलेही ॲनाटॉमीचे सर सांगू शकत नाही. बरं, महतः महीयान पण म्हटलेले, दोन्ही विरोधाभासी शब्द वापरलेले आहेत. मग याचा अर्थ काय? एकाच वेळेला आत्मा हा सूक्ष्मातिसूक्ष्म पण आहे आणि महानाहून महान पण आहे. हे कसं? तर याचा अर्थ असा आहे, तो आकाराने सूक्ष्म आहे पण त्याचं कार्य महान आहे. बघा, कार्य महान आहे की नाही बघा. तो नाही तर काहीच नाही. आत्मा नाही तर काहीच नाही. पडला अचेतन देह, मेला मनुष्य. बरं, एवढ्यावर तरी आत्म्याचं काम थांबलंय? नाही. तो अतिवाहिक आहे असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अतिवाहिक म्हणजे काय? अतिशय वेगवान आहे. वेगाने तो दुसऱ्या योनीत प्रवेश करतो, झटकन, नो वेटिंग चार्ज. दुसऱ्या योनीला वाट बघत बसावी लागत नाही. तिची पूर्वतयारी आधीच झालेली असते आणि वेगाने तो दुसऱ्या योनीत प्रवेश करतो. इकडून गेला की तिथला आलाच लगेच. म्हणून तो महान आहे आणि संपूर्ण शरीराच्या इंद्रियांना तो चेतना देणार आहे, त्यामुळेही तो महान आहे. मग अशा या आत्म्याला एवढा सूक्ष्म असताना पाहायचं कसं? मायक्रोस्कोपमध्ये घालता येतो आत्मा? नाही. दुर्बिणीतून दिसतो? नाही. भिंग ठेवलो तर दिसतो? नाही. मग कसा दिसेल? धातू प्रसादात पश्यती. जगाचा सर्वाधार असलेल्या परब्रह्म परमात्म्याच्या कृपेनेच तो दिसतो असं यमराज सांगतायत. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी आत्म्याचं स्वरूप सांगितलं, मग आत्म्याचं कार्य सांगितलं, मग आत्मा कसा दिसू शकेल हे सांगितलं. स्टेप बाय स्टेप चाललेले आहेत यमराज. या मंत्रामध्ये जंतू म्हटलेलं आहे. जीवात्म्याला जंतू असं म्हटलेलं आहे. कारण जीवात्मा जो आहे हा जीवात्मा अत्यंत छोटा आहे, एखाद्या जंतूप्रमाणे आहे, म्हणून त्याला जंतू असं म्हटलेलं आहे. पुढं काय म्हणतात बघा यमराज. 21व्या मंत्रात म्हणतात,
आसीनो दूरम व्रजती शयानो याति सर्वतः कस्तम मदामदम देवम मद्यन्यो ज्ञातुमर्हति. आसीनः दूरम व्रजती, हा परमेश्वर एका जागी बसलेला आहे, तरी सुद्धा दूर पर्यंत तो पोचतो आणि पोचवतो. शयानः सर्वतः याती, तो झोपलेला असला तरी सुद्धा सगळीकडं चालतोय असं वाटतं. तम मदामदम देवम, स्वतःच्या ऐश्वर्याने उन्मत्त न होणारा, माझ्यापेक्षा दुसरं जग जाणणारा कोण आहे, मदन्यकः ज्ञातुम अर्हती, सगळं जाणणारा कोण समर्थ आहे. असा या परमेश्वराला गर्व नाही किंवा तो परमेश्वर अशा प्रकारची दर्पोक्ती कधी करत नाही. यमराज सांगतायत परब्रह्म परमात्म्याला अचिंत्य शक्ती आहे. तो सगळ्या धर्मांचा आश्रय आहे. सगळ्या धर्मांचा म्हणजे मनुष्य प्राण्याला जो जो धर्म दिलेला आहे, मनुष्याला जे काही विहित कर्म दिलेलं आहे, त्यांचं ते आश्रयस्थान हा परमेश्वर आहे. तो एकाच वेळेला सूक्ष्म स्वरूप धारण करू शकतो, एकाच वेळेला महान विराट स्वरूप, ज्याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. ज्याने ऐकले त्यांना माहिती आहे. विराट पुरुषापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. परमधामामध्ये निवास करणारा हा परमेश्वर असून त्याचे पार्षद म्हणजे भगवंताच्या भक्तीने भगवंत ज्यांच्यावरती प्रसन्न झालेला आहे, त्यांनी त्यांना आपले सहाय्यक म्हणून नेमलेले आहे, त्यांना पार्षद असं म्हटलेलं आहे. हे जे पार्षद असतात ते पार्षद भगवंताला सगळीकडे पाहू शकतात, निरनिराळ्या रूपामध्ये ते पाहू शकतात. परमात्मा सगळीकडं आहे, त्याची सर्वव्यापकता आहे आणि तो कोणत्याही ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी एकाच वेळी नित्य रूपामध्ये जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा परमेश्वराला थोडा सुद्धा अभिमान नाही. म्हणून हे नचिकेता, अशा ह्या गर्व नसलेल्या परब्रह्म परमात्म्याचं तत्व जाणून घेणारा तू अधिकारी आहेस, कारण तुलाही स्वतःच्या ज्ञानाचा गर्व नाही, तुझ्या प्रतिभासंपन्न बुद्धीचा तुला गर्व नाही. तुझी मी परीक्षा घेतलेली आहे, तू अत्यंत बुद्धिमान आहेस हे मला कळून चुकलेलं आहे. जसा भगवंताला त्याच्या सामर्थ्याचा गर्व नाही, तसा तुझ्याही बुद्धी सामर्थ्याचा तुला गर्व नाही. म्हणून तू हे आत्मतत्व जाणून घेण्यास योग्य आहेस. एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याचे गणिताचे सर काही गणित शिकवत असतील आणि तो म्हणत असेल, सर मला येते, सर मला हे माहिती आहे, मला माहिती आहे, मला येते. सरांना एकतर डिस्टर्ब होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला किती येतं हे सरांनाही माहीत असतं, पण उगीच बढाया मारतात विद्यार्थी. आय नो सर, येस सर, आय नो सर, आणि विचारलं गेलं की काय येत नाही. म्हणजे हा वृथा अभिमान काही नसताना लोकांना असतो. त्यांच्याजवळ काहीच अक्कल नसते खरं म्हणजे, तरी सुद्धा त्यांना अभिमान असतो. परंतु हा परमेश्वर सर्व सामर्थ्यवान असून
ऐश्वर्यवान असून कोणत्याही रूपामध्ये प्रविष्ट करण्याची त्याची क्षमता असून एवढी त्याची अचिंत्य शक्ती असून त्याला तिळमात्र या गोष्टीचा अभिमान नाही. आणि थोड्याफार प्रमाणात हे नचिकेता तुला सुद्धा तुझ्या ज्ञानाचा अभिमान नाही, म्हणून तू हे ज्ञान प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, असं यमराजाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी कठोपनिषदातला अध्याय 1 वल्ली 2 मधला 21वा मंत्र संपलेला आहे. आज आपण इथंच थांबूया. हरिओम.